आम्ही शेतात गेल्याच्या नंतर ह्या पाखराचा जीव वाचवलाय तो कशा प्रकारे नक्कीच बघा. तर चला नमस्कार, स्वागत आहे परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर रानात गेलो होतो आणि रानात म्हटलं ना गावी म्हटलं आणि रानात म्हटलं की काही ना काही असतं. तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. तर सुरुवातीला सगळ्यांना नमस्कार, स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या चॅनलवर. तर इथं सुरुवात केलेली होती मी एक म्हणजे आंब्याचं झाड लावण्यासाठी, आणि ते खूप आंब्याचं झाड म्हणजे खूप गोड आहे. आणि म्हणजे एक आंब्याची कोय होती आणि ते आंब्याची कोय लावण्यासाठी मी हे कॅन्ड कापत होते. तर हे कॅन्ड होतं खूप जुनं होतं, ते आमच्या शेडवर पडलेलं होतं, म्हणजे जे की शेतामध्ये. तर ह्याला मी कट करत होते, कट काय होत नव्हतं इकडून तिकडून कसं तरी, आणि थोडा मोबाईल मी तिथंच ठेवलेला होता, सहज व्हिडिओ केला होता. परत नंतर व्हिडिओ बघितल्याच्या नंतर छान वाटला. आणि माती पण आणलेली आहे, ही कुळी आहे खूप गोड, म्हणजे काकडीसुद्धा एवढी गोड लागणार नाही एवढी गोड आहे. तर इथं माती आणलेली होती चांगली, आणि तिला जे खडे वगैरे होते ते काढून घेण्याचं म्हणजे घेत होते इथं. तर कॅन्ड काही तुटत नव्हतं म्हणून माझी वहिनी जी होती ती गेली होती ती अक्षपत्ती वगैरे आणायला कॅन्ड कापण्यासाठी. पण ते कॅन्ड होतं तेलाचं, त्याचं खूप बेकार वास येत होता, ते तुम्हाला पुढे समजेल. तर अशी माती छान अशी मी हे करून घेतलेली आहे, चांगली करून घेतलेली आहे. तर मी बसलेली होती ज्वारीच्या शेतात. तर सकाळी गेलेलो होतो आम्ही, आणि त्यावेळेस मी काही आंघोळ केलेली नव्हती. तर म्हणजे असं सगळे चालले काही कामं वगैरे असतात गावाकडं, मग मी त्यांच्यासोबत मीही जाते. मी पण घरी बसत नाही आहे, मलाही आवडत नाही एकटीला घरी बसायला, त्याच्यामुळे मी शेतातच जात असते. तर इथं खूप वाट बघत होते, आणि फायनली वहिनीने एक ती अक्षपत्ती जी असते ती आणून दिलेली. तर तिनं फायनली मला काही त्यांनीसुद्धा जमाना झालं कॅन्ड कापायला. तर प्रयत्न खूप प्रयत्न करून म्हणजे कॅन्ड कसं तरी म्हणजे नाही का कापण्याचा प्रयत्न चालला होता. ते काय मला शेवटी अर्धं जमलं, आणि परत मग वहिनीने सांगितलं असं कट करा. मग त्याचा वास एवढा येत होता की मला बिलकुलसुद्धा आवडत नव्हता, म्हणजे खूप घाण वास येत होता त्याचा. म्हणजे खूप जुनं होतं ते कॅन्ड, त्याच्यासाठी म्हणजे नाही का ते तेलाचा वास येत होता. तर मला जमाना म्हणून म्हणजे कापण्यात आलं होतं, पण त्याचा वास येत होता म्हणून त्यामुळं मला नको होतं. मग ते वहिनीने कापलं आणि त्याला धुवून आणलं. तर मला बिलकुल पण जमला नाही तो कॅन्डाचा वास. तर वहिनी गेली होती कॅन्ड धुवून आणायला. तर कॅन्ड धुवून वगैरे मस्त त्याच्यात मी झाड लावणार होते. तर तोपर्यंत माझा टाईमपास चालला होता, कोयता वगैरे घेऊन असायचं नाही का. तर इकडं तिकडं म्हणजे हाणायचं मारायचं, आणि परत इकडं शेतातली कामं असल्यामुळं कडबा वगैरे सगळीच कामं चालू होती. तर फायनली कॅन्ड आणून दिलेलं आहे, आता टाकणार आहे मी माती. तर मातीने फुल कॅन भरून घ्यायचं, आणि असं ना केल्याने काय होतं म्हणजे माती जी आहे पूर्ण भरायची, नंतर पाणी वगैरे टाकायचं, म्हणजे कोय लावायची नंतर पाणी वगैरे टाकायचं. म्हणजे काय होतं माती अगोदर कोय लावायची नाही आहे. म्हणजे काही जण असं करतात, म्हणजे पहिलं आम्ही करायचो अर्धी माती आणि अर्ध्यात कोय टाकायची, तर अशानं उगवत नाही आहे. तर इथं पूर्ण मी कॅन भरून घेतलं होतं मातीनं, आणि नंतर कोय लावली होती. तर आता इथं बऱ्यापैकी चांगलं कॅन भरलेलं आहे, आणि जिथं राहिलं होतं तिथंसुद्धा मी माती टाकून घेतलेली आहे. तर तेवढ्यात आलेली आहे आमची चंपी, आणि एवढी म्हणजे कधी नाही ती एवढी लाड घालत होती. शक्यतो येत नाही माझ्याकडं, पण माहीत नाही कशामुळे आली, आणि आईची साडी असावं तिला वाटली असेल आई आहे म्हणून. तर एकदम जवळ येत होती, आणि मला भीती पण वाटत होती, आणि चांगलंसुद्धा वाटत होतं, म्हणजे नाही का की बाबा एवढं जवळ येते. तर ती खूप लाड घालत होती. शेवटी मी तिला ओरडली, आणि तेव्हा ती गेली, आणि जोपर्यंत तो लाड करते तोपर्यंत ती जवळच येत होती, म्हणजे घाबरतच नव्हती बिलकुल. मी तिला शेवटी जा म्हटलं, जाईना झाली, तिला हाणायची उरली, त्यावेळेस ती कशी तरी गेली. तर आता ही जी कुई आहे ती कशी लावायची काय लावायची आमच्या वहिनीला विचारलं, आणि मग ती कोय जी आहे ती लावली. पण ती एवढी गोड आहे, बघू आता येते का नाही माहिती नाही आहे. दररोज पाणी घालायला तर चालूच आहे. तर सगळ्यांनी प्रत्येकाने एक एक झाड लावाच. तर हा व्हिडिओ कसा वाटतोय म्हणजे झाड लावल्याला तोही मला सांगा. तर कोय लावल्याच्या नंतर मी पाणी टाकलं, तर जवळपास असे 2-3 हे डबे जे आहेत ते पाण्याचे गेले. म्हणजे नाही का खूप हे झालं, म्हणजे पाणी शोषून घेतलेलं. आणि तर फायनली आपलं म्हणजे आंबा लावून झालेला आहे. जर आता हे आंब्याचं झाड आलं की मग माझाच आंबा झालेला आहे. तर ह्याला आम्ही काय केलं होतं, नंतर कॅन्डाला आम्ही होल पाडलेले होते. तर हे पप्पा वगैरे माझे सगळे जे होते ती वैरण जे असतं म्हणजेच कडबा होता, म्हणजे ज्वारी काढायलाही चालू होती आणि बांधायलाही चालू होती. जे झालं होतं ते आणत होते गाडीने, आणि आमच्याकडं बैल वगैरे नसल्यामुळे दुसऱ्याची बैल आणलेली होती, मग त्यामुळे ते पटकन काम आवरून घेत होते.
तर इथं आम्ही काय केलं होतं, थोडंसं विळीने जे हे केलं होतं त्याला म्हणजे होल पाडले होते, म्हणजे पाणी जावं, आपण जे पाणी ओतलेलं आहे ते जाण्यासाठी होल पाडलेले पाडायला चालू होते. तर हा जो डब्बा ठेवलेला आहे तो आपला औषधाचा डब्बा आहे. तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका की वॉशरूमचा वगैरे असेल, तर नाही आहे, औषधाचा डब्बा आहे. तो कट केलेला आहे तिथं जनावरांना पाणी वगैरे धुण्यासाठी, म्हशी वगैरे धुण्यासाठी. तर असो, चला, ज्याला गैरसमज करायचं आहे ते करून घेतील, ज्याला नाही ते नाही. तर फायनली सगळं कॅन्ड वगैरे असं धुवून पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि मस्त आपली आंब्याची कोईसुद्धा लावून झालेली आहे. म्हणजे एक आपलं आंब्याचं झाड असो किंवा कुठलंही झाड असो, न्यूजमध्ये येत होतं की एक झाड लावलंच पाहिजे, वर्षातनं आपण एक झाड लावलंच पाहिजे असं. तर चला, मीही माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. तुम्ही एक झाड लावून घ्या. तर फायनली झालेलं आहे. तर आता ते आंब्याचं झाड वगैरे लावल्याच्या नंतर आमची वहिनी, मला माहीत पण नव्हतं की ती गेली आहे शेंगा आणायला. तर ती शेंगा भाजल्याच्या नंतर मी गपचूप व्हिडिओ केला होता, म्हणजे तिला माहीत नव्हतं की मी व्हिडिओ करते म्हणून. तर तिने शेंगा आणल्या आणि भाजायला चालू केले, म्हणजे जो की आपण हुळा वगैरे काय असं करतो ना, तसं. म्हणजे ज्वारीचा हुरडा पार्टी किंवा हरभरा नसतो का, हरभऱ्याची पण पार्टी करतात वगैरे, तसंच भुईमुगाच्या शेंगा होत्या. भुईमुगाच्या शेंगाला आग वगैरे लावलेली, म्हणजे शक्यतो खायला आल्या नाही त्यामुळे उपटीत नव्हते, पण मी आले म्हणून 1-2 येल आणलेले होते आणि त्या शेंगा भाजायला चालू होत्या. तर जास्त नाही, 70-80% शेंगा भाजल्या होत्या, चांगल्या भाजल्या होत्या. आणि त्या बोलत होत्या की थोड्या कच्च्या आहेत वगैरे, म्हणून त्या अजूक प्रयत्न करत होत्या भाजण्यासाठी. तर प्रयत्न चाललाच होता भाजायला. आणि ज्या भाजल्या होत्या त्या मी उचलून घेतल्या होत्या आणि खायला सुरुवात केलेली होती. तर खूप, म्हणजे अशा जे आपण तव्यावर भाजतो वगैरे त्यापेक्षा खूप टेस्टी. आणि ह्या रानातले आहेत म्हटल्यावर तर विषयच नाही, टेस्टी असणारच ना. तर तुम्ही बघू शकताय कसे शेंगदाणे पण त्याच्यात आत भाजलेले वगैरे निघले, ते छान एकदम सुंदर. आता कोणाकोणाला आवडतात शेंगा खायला, सगळ्यांनी या आमच्या गावाला शेंगा खायला. आणि येणार तर कोणच नाही, पण व्हिडिओमध्ये सांगते या. तर दुपारची वेळ झालेली होती आणि जसं की तुम्हाला बोलले होते, मी सकाळ गेलते, परत मी काय घरी वापस आलेलेच नव्हते. मग जी घरी वापस आली होती आई वगैरे, त्यांना कपडे वगैरे मागून घेतले होते. अथर्वही तिथंच होता. आणि मग अथर्वला आंघोळ घातल्याच्या नंतर मी सुद्धा, म्हणजे आम्ही पण रानातच आंघोळ वगैरे केलेली होती, कपडे वगैरे मागून घेतलेले होते. तर अथर्व म्हणत होता मला या पूल, म्हणजे ते हौद आहे त्याच्यामध्ये पोहायचे वगैरे. तर जनावरांना पाणी पाजित असल्यामुळं आपण म्हणजे शॅम्पू किंवा साबण असं पाणी नाही पाजायचं ना जनावराला. त्याच्यासाठी ह्याला आधी टोपल्यात आंघोळ घातली, त्याला चांगलं धुवून घेतला, म्हणजे अथर्वला चांगला साबण ते हे शॅम्पू वगैरे लावून, आणि मग त्याला म्हटलं की मग तू हौदामध्ये पो. तर जनावरांना पाणी चांगलं नसतं प्यायला, खराब होतं, वास वगैरे येतो. त्याच्यामुळे त्याला आधी पाटीतच आंघोळ घालायला लावली आणि नंतर शेवटी त्याने करायचं तेच केलेलं आहे. तर त्याला ह्याच्यात हे करायचं होतं, पोहायचं होतं. तर त्याला मी सांगत होती, म्हणजे मी नव्हती, तिकडून आई सांगत होती असं हे कर असे. तर एकदम पॅक हाताला पकडत होता आणि लागल म्हणून घाबरत नव्हता. तर त्याला आई म्हणायची हातावर पकड, इकडचे हात सोड, मी हातावर धरते. तो काय ऐकत नव्हता, इकडचा हात सोडला की इकडं, इकडचा हात सोडला की इकडं. मला राग आला, फायनली मी सोडून गेली त्याला, तिकडं कर नाही तर नको करू. तर इथं व्हिडिओ कोण बनवत आहे, काय बनवतं आहे ते तर तुम्हाला कळालेलंच असेल. तर जाऊ द्या, आला फायनली पक्षापर्यंत आपला व्हिडिओ. तर हा पक्षी आमच्या वहिनीला सापडला होता आणि त्यांनी आणला आणि माझ्या हातात दिला. तर त्यांना माहीतच झालं ह्यांना व्हिडिओचा नाद आहे आणि ह्या व्हिडिओ कशाचा ना कशाचा करणारच. तर या पक्षाला तहान लागली होती, तुम्हाला दिसतंय का नाही, एकदम जर बारीक बघितलं तर ते पाणी पितंय, चोच हलवतंय, तुम्ही नक्कीच बघू शकता एकदम झूम वगैरे करून. तर त्याला पाणी वगैरे पाजलं होतं. खूप वेळ त्याचा ह्याच्यातच गेला होता, पाणी वगैरे पाजण्यात. अथर्व पाणी ओतत होता, म्हणजे असं नाही का माझ्या हातावर, आणि मी त्याला पाणी पाजत होते. म्हणजे असं काही त्याला वाटीत वगैरे पिता आलं नसतं, तो पूर्णच असा गळून गेलेला पक्षी होता, म्हणजे त्याचा जीव चाललेला होता. मग त्याला नंतर मी सोडून दिलं, तुम्ही शेवटपर्यंत बघाच. तर सोडून तिथंच दिलेलं होतं जवळपास. मग ते गेला शेवटी, दुसऱ्या दिवशी नव्हता, पण तो वाचला नाही वाचला माहीत नाही, तिथं काही नव्हता पक्षी तो दुसऱ्या दिवशी पाहिल्याच्या नंतर. तर हे छान असं पाणी पित होता, खूप पाणी पिलं ते पक्षी चांगलं असं. बघा तुम्ही एकदम बारीक बघितलं तर ते चोच हलवतं. मी आमच्या वहिनीला म्हणायची, बघ कसं पाणी पितंय, बघ कसं पाणी पितंय. आणि खूप पाणी पिलं ते पक्षी, म्हणजे त्याचा जीव थोडक्यात का होईना वाचला. कारण की जर तिथं राहिलं असतं तर तिथं पडून मेलेलं दिसलं असतं.
तर त्याला किती पण हलवलं तरी ते काय हलत नव्हतं. आणि त्याच्या पक्षा म्हणजे त्याचे पंख जे होते तर त्याचा खूप असं मोठं हे होत होतं, म्हणजे नाही का हे बघा असं जे मी करत होते ना, तर त्याचे जेवढं पसरण तेवढं म्हणजे जेवढं पांगवलं एवढं त्याचं ते पंख पसरत होते. तर त्याला थोडी तरतरी आली होती, जी की पहिल्यापेक्षा थोडंसं त्याला बरं वाटत होतं. तरी मला ते पंख त्याचे पंख असेच होते आणि मला वाटायचं त्याचे पंख तुटलेले. तर आमच्या वहिनी म्हटली की नाही आहे, म्हटली असेच असतात त्याचे पंख. हे कुठला पक्षी आहे काय मला काय माहिती नाही. कोणाला माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर त्याला सोडून द्यायची वेळ आलेली आहे म्हणजेच पक्षाला. तर त्याला मी सोडून देत होते, म्हणजे तिथून उडाला होता, म्हणजे जिथं मी बसलेले होते तिथून उडाला आणि आम्ही इकडं उडवायचा प्रयत्न करत होतो, पण ते काय उडत नव्हतं. म्हणून व्हिडिओ शूट चालू होतं. ते फक्त तिथल्या तिथंच उडायचं आणि तिथंच थांबायचं. तर त्याला इकडं तिकडं ठेवून काही फायदा झाला नाही. तर शेवटी फायनली मी त्याला या आंब्याच्या झाडापाशी ठेवलं आणि तरी पण तो काय उडाला नाही. तर तिथे एका कोपऱ्यामध्ये त्याला ह्या गोणीवर ठेवून दिलेला आहे, म्हणजेच त्याच्या ठिकाणी नाही पण कुठं का व्हायना ठेवून दिलं आहे. आता तिथून जर गेलं काय झालं तर असं व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नका सांगा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.